नमस्कार मंडळी, आज मस्त आपण साधी सिंपल पद्धतीने ब्रेड पकोडा करणार आहोत। त्यासाठी मी काही उरलेले सगळ्याचे ब्रेड घेतलेले आहे आणि 1 वाटी बेसन आहे, जिरे आहे, ओवा आहे, थोडीशी लाल तिखट आहे, हळद आहे, कढीपत्ता आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि चवीसाठी मीठ। एक 10 मिनिटात रेसिपी तयार होते आणि आपण दुपारच्या वेळेस किंवा नाश्त्याला फटाफट होते। आपण नक्की करून पहा। जास्त वेळ न लावता आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करणार। 1 वाटी बेसन घेतलेले आहे, ते टाकून घेणार आधी आणि थोडीशी आपण कढीपत्ता टाकणार आहे चिरून। कांदाही टाकू शकतो आपल्याला आवडत असला तर। कसं आहे थोडीशी साधी सिंपलच करणार आहे 2 मिनिटात पटकन होण्यासाठी। ओवा आणि जिरे आपण हातावर क्रश करून टाकणार आहे या प्रकारे, त्याने टेस्ट खूप छान येते बघू शकता। आणि लाल तिखट वगैरे टाकून घेणार आहे, साधी लाल तिखट आणि काश्मीरी लाल तिखट आणि हळद आहे थोडीशी आणि लागेलच आपण मीठ टाकून घेणार आहे। मीठ चवीसाठी आपल्याला जशी चवीला आवडेल तशी। आणि लगेच आपण कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पाने आपण चिरून टाकणार आहोत, फटाफट चिरणार आहोत। कोथिंबीर टाकून घेणार आहे लागलीच। त्यासोबतच आपण कढीपत्ताही चिरून घेतलेला आहे, बघू शकता बारीक चिरून घेतलेला आहे मस्तपैकी। मीठ टाकून घेतलेले आहे, सोडा वगैरे काही वापरणार नाही आहे। आणि लगेच आपण हे पीठ डो लावून घेणार आहे थोडेसे पतलेसे। इकडे ब्रेड आहे बघू शकता, थोडे थोडे पाणी टाकून मिक्स करणार एकदम मस्तपैकी। खूप भारी होतात हे पण आणि मुलांना तितके आवडतात। आपण कांदा वगैरे, आलं लसणाची पेस्ट वगैरे ही टाकू शकतो। बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे मी, आणि जास्त घट्ट नाही आणि जास्त सैलसर पण नाही आहे, मस्तपैकी झालेले आहे। आता हे ब्रेड आपण बुडवून तळून घेणार आहे। एक 5 मिनिटासाठी ढाकून ठेवणार आहे त्याला। 5 मिनिटं झालेली आहे, आपण लगेच तळून घेणार आहे ब्रेडला मस्तपैकी। हा ब्रेड इथे बुडवायचा, तेल तापणच ठेवलेले आहे, तेलही छापपैकी तापलेले आहे बघू शकता आपण या प्रकारे। तेल तापलेले मस्तपैकी, आता दम तळणार आहे मस्त एकदम भारी। एक एक दोन आपण जशी ब्रेड बसले त्या प्रकारे ब्रेड टाकून घेणार आहे। मी छोटीकडे आहे म्हणून एकच ब्रेड बसलेले आहे त्याच्यात। आपण पुन्हा दुसऱ्या बॅचला तळून घेणार, बाकीचे पलटून घेणार आपण ब्रेडला। एकदम क्रिस्पी ब्रेड पकोडा आपला तयार होतो आणि साधा सिंपल आहे। दुसरा ब्रेड पकोडा आपण तळून घेणार मस्त मध्यम गॅसवर तळा बघू शकता आपण। बघू शकता एकदम साधी आणि सोपी पद्धतीने बनवलेली आहे लहान मुलांसाठी। आपण याच्यात मिरची वगैरे वाढू शकतो किंवा तळूनही घेऊ शकतो आपल्याला आवडत असल्यास तर, किंवा लहान मुलं तिखट खात असल्यास तर देऊ शकता। शक्यतो मुलं तिखट खात नाही म्हणून मी मिरची वगैरे कमी टाकलेली आहे। एकदम हे काही छोटे गेलेले आहे केसेस, एकदम क्रिस्पी झालेले आहे। आता याच्यात काढून घेणार आहे। आता बुडबुडे कमी झाले का आपल्याला वडे काढून घ्यायचे मस्त हवारपणे, कारण की जड राहतात हे सगळं।